राज्यात अमरावतीमधील रुग्णवाढ कायम असून आठवडाभरात शहर आणि ग्रामीण भाग मिळून नव्या रुग्णांमध्ये सरासरी 18% भर पडली आहे, तर मृतांमध्ये 6% मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे। रुग्णवाढ अशीच राहिल्यास काहीच दिवसात खाटा आणि मनुष्यबळ अपुरे पडण्याची शक्यता आहे। संसर्गाचा प्रकार पूर्वीसारखा नसून अधिक तीव्रतेने याचा प्रसार होत असल्याचे निरीक्षण जिल्हा आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला असून आठवड्यात 1% रुग्णसंख्या वाढली आहे। विशेषतः विदर्भातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून अमरावतीत सर्वाधिक रुग्णवाढीची नोंद झाली आहे। अमरावती शहर भागात आठवड्यात 21% रुग्णवाढ झाली असून मृतांमध्ये 8% वाढ झाली आहे। ग्रामीण भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे। अचलपूरमधील बाजारात मध्य प्रदेशमधून दळणवळण अधिक होते, त्यामुळेही रुग्णसंख्या वाढत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। सध्या दर दिवशी जवळपास 800 नवे रुग्ण सापडत आहेत। अनेक डॉक्टरही बाधित होत आहेत, त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही भीती पसरली असून पुढील काही दिवस याच संख्येने रुग्ण आढळल्यास खाटांसह मनुष्यबळाची कमतरता भासण्याची शक्यता असल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली। जिल्ह्यात 1200 खाटा उपलब्ध असून तेथे 800 पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत। तालुका स्तरावरही खाटा उपलब्ध करण्याची तयारी सध्या सुरू करण्यात आली आहे। उपचारांमध्ये खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला जात आहे, त्याचप्रमाणे चाचण्या करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे। मृतांचे एकूण प्रमाण वाढले असले तरी यात 99% रुग्ण हे 70 वर्षावरील आणि सहव्याधी असलेले आहेत। त्यातही रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी 24 तासात मृत्यू झालेले रुग्ण 2 आहेत। त्यानुसार रुग्ण प्रादुर्भाव बळावण्यापूर्वी दाखल होत असल्याचे दिसून येते। अकोल्यातही संसर्गाचे प्रमाण वाढत असून आठवडाभरात शहरी भागात 11% आणि ग्रामीण भागात 60% रुग्णसंख्या वाढली आहे। वर्धा आणि बुलढाण्यातही नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या या आठवड्यात 5% वाढल्याची नोंद आहे। यवतमाळमध्येही जवळपास 5% रुग्णवाढ झाली असून मृतांचे प्रमाणही 2% वाढले आहे। वाशिममध्येही 4% रुग्णवाढ नोंदली गेली आहे। नागपूर ग्रामीण भागात 4% आणि शहरी भागात 2% रुग्णसंख्या वाढली आहे। जनुकीय क्रम निर्धारण जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांसाठी बाधित झालेल्यांपैकी सौम्य, मध्यम, तीव्र लक्षणे असलेले रुग्ण आणि मृतांचे प्रत्येकी 25 नमुने घेतले जातात। मात्र मृतांचे प्रमाण अधिक नसल्याने सध्या त्यांचे नमुने घेण्यात आलेले नाहीत। अमरावती, यवतमाळ आणि नागपूरमधील प्रत्येकी 100 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून यांचे अहवाल पुढील आठवड्यात येतील, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सांगितले। रुग्ण आणि मृतांचे प्रमाण वाढलेले अन्य जिल्हे जळगाव मनपा, जालना, लातूर मनपा, परभणी मनपा, रत्नागिरी येथे 2%, तर मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यात प्रत्येकी 1% रुग्णसंख्या वाढली आहे। रायगड, रत्नागिरी आणि लातूरमध्ये मृतांच्या प्रमाणात प्रत्येकी 2% आणि उल्हासनगर, मनपा, नाशिक, नंदुरबार आणि बीडमध्येही मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।